जेव्हा स्वयंपाक करायचं येतो कंटाळा किंवा भाजी चपाती करूशी वाटत नाही, तर नक्की तुम्ही संध्याकाळच्या वेळी मस्त असं झटपट असा आलू मटर पुलाव करू शकता. खायला तर इतका मस्त भन्नाट चवीचा लागतो ना, आणि करायला पण खूप सोपी पद्धत आहे. चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी हे दावत राईस घेतलेले आहेत. तर तुम्ही घरातले कोलम किंवा बासमती, म्हणजे ज्याचा भात सुटसुटीत होतो ना, ते तांदूळ वापरा. तर हे दावत राईसने खूप छान मस्त मोकळा मोकळा भात होतो आणि चवीला पण खूप भन्नाट लागतं. असं बिर्याणी, आलू मटर पुलाव वगैरे केलं ना, तर नक्की तुम्ही हे तांदूळ वापरून बघा. नंतर मी एक वाटीच तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ त्याला धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने, आणि ह्याला अर्धा तास आपण भिजत ठेवणार आहोत. कारण की काय होते, तांदूळ भिजल्यामुळं ना मस्त असं सुटसुटीत होतो आणि छान मोकळा मोकळा भात तयार होतो. तर पाणी अजून असं तांदूळ पूर्ण डुबेन इतकं पाणी टाकायचं आहे आपल्याला, आणि तांदूळ आपल्याला भिजत घालायचं आहे. तर तांदूळ भिजतंय तोपर्यंत आपण टोमॅटो वगैरे चिरून घेऊया. तर मी एक मोठा साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. थोडीशी मुठभर कोथिंबीर आणि मुठभर पुदिना घेतलेला आहे. पुदिन्याने फ्लेवर खूप छान येतो आणि स्ट्रॉंग असं मस्त त्याचा अरोमा छान उतरतो पुदिन्याचा. त्यामुळं ना नक्की तुम्ही पुदिना टाका, कारण की खूप छान लागते मग पुलाव. तर अशा प्रकारे मी टोमॅटो उभे छोटे छोटे असल्यामुळे उभे साईजचेच कापून घेतलेले आहेत. आणि नंतर मग दोन्ही मी टोमॅटो कापून मोठा घेतला ना, मग असे जरा बारीक तुकडे करून घ्या तुम्ही. तर हे बारीक असल्यामुळं मी उभेच कापून घेतले. नंतर पुदिनाही कापून घ्यायचा आहे, असंच बारीक चिरून घ्यायचं आहे. कारण की पुदिन्याचं असं मस्त वास येतो मग ह्याच्यामध्ये पुलावमध्ये. आणि आता कोथिंबीरही बारीक मी चिरून घेतलेली आहे. आता एकाच प्लेटमध्ये आपण सगळं काढून घेणार आहोत, कारण की फोडणी देताना मग पटपट आपल्या हाताला लागतं हे टाकताना, त्यामुळे एकच ताटामध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर मी 2 मोठे साईजचे बटाटे घेतलेले आहे. साल काढून घेऊन त्याला पाण्यात ठेवलं तर काळे पडू नये म्हणून. मग त्याचे 2 तुकडे करून, मग 2 तुकडे 4 तुकडे करायचे आहेत. मोठे मोठेच ठेवायचे आहेत, कारण की मोठे बटाटे असले ना छान लागतं पुलावमध्ये, दिसायला पण छान दिसतं आणि मस्त लागतं पण मग ते खायला. तर अशा प्रकारे कट केले मी सगळे बटाटे, आणि आता ह्याला पाण्यात टाकून घेऊया. मला थोडीशी सर्दी आहे. थोडंसं समजून घ्या जर आवाज खालीवर होत असेल तर. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसं वाटला तो. नंतर मी बटाटा पाण्यात टाकल्यानंतर 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे 2 कांदे चिरून घ्यायचे आहेत. त्याची साल सगळी काढून घेतली. आता ह्याला आपण पातळ पातळ बारीक चिरून घेणार आहोत. तुम्ही मोठे साईजचे असले तर मी मोठे साईजचे 2 घेतलेले आहेत. छोटे असले तर 4-5 घ्या. कांद्याचं काही एवढं काही नाही आहे, जास्त टाका किंवा कमी टाका, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे मला पटवर खूप स्लो वाटत होतं, म्हणून मी हातावरच 2 कांदे अजून कापून घेतले. नंतर हे सगळे खोलून घ्यायचे आहेत, असे सुट्टे सुट्टे करायचे आहेत त्याला. तर अशा प्रकारे सगळं खोलून घेतलेले आहेत मी कांदे, आणि त्याला त्याच ताटामध्ये काढून घेत आहे. तर चला तर आता वेळ न घालवता आपण आपली फोडणीला तयारी करूया. तर मी एक पॉट ठेवून घेतलेला आहे, आणि छान मस्त गरम झाला होता पॉट बिर्याणी. नंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं 2 पळी. तर पहिल्यांदा तर आपण बटाटा तळून घेणार आहोत. चांगला सोनेरी रंग येऊस्तोवर तळून घ्यायचा आहे, कारण की ह्याला तळून घेतला ना पहिल्यांदा तर खूप छान मस्त असं लागतो का पुलावमध्ये. आणि जास्त गिजगा पण बटाटा होत नाही, म्हणजे जास्त शिजून असं गळत नाही बटाटा. म्हणून त्याआधी तुम्ही ना असं तेलामध्ये छान त्याला सोनेरी रंग येऊस्तोवर तळून घ्या. थोडंसं मी मीठ पण टाकलं होतं, पण ते स्किप झालं. पण तुम्ही नक्की टाका असं तळताना, खूप छान टेस्ट लागते बटाट्याला येते मिठाने. नंतर त्याच तेलामध्ये आपण थोडंसं जिरे टाकलेलं आहे. नंतर थोडे खडे मसाले घेणार आहोत. तर तेजपत्ता घेतलेला आहे 4-5 पान, थोडासा तुकडा दालचिनीचा, 4 काळी मिरी, 2 लवंग, आणि 1 मोठी काळी इलायची घेतलेली आहे. आणि कांदा टाकून छान तळून घ्यायचा. जास्त करपवायचं नाही गरम मसाला, त्यामुळं काय म्हणतं असं कडवट वास येतो त्याला, आणि कडवट पण लागतं खाताना. नंतर असं कांदा छान लालसर रंग उसर तळून घ्यायचा आहे. तर त्यानंतर टाकूया आपण टॅमॅटो. तर टमॅटो टाकून घेतला आहे. तर टमॅटो लवकर मॅश होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. मग टमॅटोवर मीठ टाकलं त्यामुळं काय होतं, लवकर मॅश होतो, टमाटा शिजला जातो लवकर, जास्त वेळ लागत नाही. बघा टमॅटो मॅश झालेला मऊसूत झालेला आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडीशी पुदिनाही टाकून घेतला, कारण की तळताना असं फोडणीमध्ये टाकलं ना खूप छान फ्लेवर उतरतो पुदिन्याचा आणि कोथिंबीरचा. नंतर 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेला आहे, म्हणजे पोहे खातो ना त्याच्याने 2 चमचे, पण मी मोठ्या चमच्यानेच घेतलं होतं आलं लसूण पेस्ट त्याच्यापेक्षा. तर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे टाकून घ्या.
नंतर 2-3 मिरच्या टाकलेल्या आहेत. नंतर त्याला आता कोरडे मसाले टाकूया. 1 चमचा मी लाल तिखट टाकलेले आहे, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा पुलाव मसाला टाकलेला आहे, थोडंसं हे टाकलेलं आहे जिरी पावडर टाकलेलं आहे. छान मस्त फिरून कुठल्याही ब्रँडचा तुम्ही पुलाव मसाला वापरू शकता. पुलाव मसाला नसला तर बिर्याणी मसालाही तुम्ही टाकू शकता. नंतर 2 चमचे दही टाकलेले आहे, मोठे 2 चमचे दही टाकलेले आहे आणि थोडंसं वाटीमध्ये पाणी घेऊन तेही पाणी टाकून घ्यायचं. थोडासा गॅसचा फ्लेम कमी करायचा दही टाकल्यावर, नाहीतर दही फाटली जाते आणि अशी एकदम पनीर म्हणजे हे आपण दूध फुटतं ना तसल्या प्रकारे दिसतं ते. त्यामुळं दही टाकले एकदम गॅस कमी करायचा आहे आणि नसतं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला मस्त. नंतर मी 1 वाटी वाटाणा टाकलेला आहे आणि तळलेले बटाटे टाकून घ्यायचे. मस्त ह्याला फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे अर्धी वाटी आणि आता ह्याला एक वाफ काढून घेऊया, कारण की मस्त वाटाण्यांमध्ये आणि बटाट्यामध्ये सगळे मसाले छान मस्त चव उतरावं म्हणून अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा झाकण खोलून. नंतर आता भिजवलेले तांदूळ मी एका चाळणीत, पिठाची चाळणी तर काढून घेतलं, मला चाळण लवकर भेटली नाही म्हणून. आणि कारण की पाणी काढणं खूप गरजेचं आहे तांदळामधलं. अजिबात पाणी ठेवू नका तांदूळमध्ये, म्हणजे भात करायच्या आधीच तुम्ही चाळणीमध्ये टाकून ठेवा, सगळं पाणी निथळलं जातं. नंतर हे तांदूळ टाकून अलगद हाताने, कारण की हे दावत राईस खूप पातळ असतात, त्यामुळं ना ते भिजल्यावर तर अजून असे लगेच तुटायला लागतात. त्यासाठी एकदम अलगद हाताने त्याला मिक्स करा. नंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले ना, 1 वाटी तांदूळ तर 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं. नंतर पाणी अजिबात टाकायचं नाही, एवढंच पाण्यावर मस्त असा भात शिजणार आहे. तर एकदा मी चेक केलं मिठाचं प्रमाण, तर मला थोडंसं कमी वाटलं, त्यामुळे मी थोडंसं मीठ अजून टाकून घेतलं. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडंसं पुदिना टाकलेलं आहे आणि झाकण लावून ह्याला मस्त 10-15 मिनटं शिजून घ्यायचं आहे. तर 10-15 मिनटांनी पाहू शकता मस्त असा मोकळा आपला भात झालेला आहे. आलू मटर पुलाव तयार आहे खाण्यासाठी. तर इथपर्यंत तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर प्लीज लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर नंतर मी थोडंसं 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. तुपाने 1 नंबर लागतं हे भात मग. तर अशा प्रकारे बघा, पाहू शकता इतका मोकळा झाला आहे ना, अजिबात चिकट होत नाही, कारण की पाणी आपण बरोबर प्रमाणात टाकलेलं आहे. तर 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी बरोबर असतं. तर नक्की तुम्ही करून बघा एकदा, कसा झाला मला नक्की फीडबॅक द्या. तर प्लीज सांगा कशी वाटली रेसिपी. आवडली तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की जेव्हाही मी रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन लवकर येईल तुम्हाला. तर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि प्लीज चॅनलला सब करा आपल्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.